नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। मैत्रिणींनो, उन्हाळ्यात आपण नेहमी नाचणीचे आंबील करतो आणि ती आंबील अतिशय पौष्टिक आणि लोहयुक्त अशी आहे। ही नाचणीचे आंबील करण्यासाठी आपल्याला 1 वाटी नाचणीचे पीठ लागणार आहे। 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घालून त्याच्यात गुठळ्या न होता पाणी हळूहळू घालून लाटण्याने किंवा रवीने त्याला एकसारखं ढवळून घ्यायचं आहे। आणि ढवळून झाल्यानंतर त्याला अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे। ते गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी भिजवलेल्या नाचणीच्या पिठासाठी 2 पेलं मी पाणी याच्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। येथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर या ठिकाणी मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालत आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करून हे जे आपण भिजवून ठेवलेलं नाचणीचं पीठ आहे ते पुन्हा जरासं लाटण्याने याला ढवळून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर बारीक धार लावून याला असं गरगटून घ्यायचं आहे। हे आंबील उन्हाळ्यात अतिशय थंडगार अशी आहे। पूर्वीची लोक आंबील माडगं असं जे पौष्टिक आहे ते खायचे, पण आता आपल्या मुलांना या गोष्टी आवडत नाहीत। म्हणून आपण जर सतत घरात हा प्रकार केला उन्हाळ्यात तर मुलांनाही ते खाण्यास आवड निर्माण होईल। एक सारखं रवीने याला ढवळायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही त्याच्यामध्ये। तर बघा हे घट्ट झालेलं आहे, आता याला खाली उतरवून घ्यायचं आहे। आता हे पीठ शिजल्यानंतर याला कंप्लीट थंड करायचं आहे। येथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, हे फ्रेश दही आहे जे जास्त आंबट नाही आहे। यामध्ये मी 1 वाटी पाणी घालत आहे। तुम्ही जर 1 वाटी दही घेतलं आणि जर ते आंबट असेल तर त्याच्यामध्ये 1.5 ते 2 वाट्या पाणी घालायचं आहे। तर येथे याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। ताक आहे ते रवीने असं ढवळून घ्यायचं आहे। तर येथे बघू शकता आपलं हे ताक तयार झालेलं आहे। बारीक ठेचून घेतलेला लसूण घालत आहे। आता हे जे ताक आहे ते ताक मी यामध्ये घालत आहे आणि याला या ठिकाणी एकसारखं हलवून घेत आहे। आता बघा याच्यामध्ये हे जे पांढरा भाग ताकाचा वरती आलेला आहे तो काही जणांना आवडत नाही, त्यामुळे ही आंबील पिली जात नाही, म्हणून त्यासाठी आपण एक वेगळी पद्धत वापरणार आहोत। आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि हे जे आंबील तयार झालेली आहे हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे आणि याला 2 सेकंद फक्त याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्सर मधून। तर येथे आपले मस्त असे नाचणीचे आंबील तयार झालेले आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।